गुड मॉर्निंग. आपण रेडॉक्स रिएक्शन नावाचं युनिट पाहत होतो. रेडॉक्स रिएक्शन मध्ये आज आपल्याला पाहायचं आहे टाइप्स ऑफ रेडॉक्स रिएक्शन. तर टाइप्स ऑफ रेडॉक्स रिएक्शन मध्ये एक टाइप आहे कॉम्बिनेशन रिएक्शन. कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स एकत्र येतात आणि त्यांच्यापासून दोन किंवा दोन पेक्षा जास्त मॉलिक्युल्स जे आहेत ते फॉर्म होत असतात. अशा रिएक्शनला आम्ही कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणत असतो. ओके, तर काही कॉम्बिनेशन रिएक्शनचे एक्झाम्पल्स पाहू. ओके, एक्झाम्पल म्हणून मी इथे एक H2 म्हणजे हायड्रोजनचा मॉलिक्यूल घेतला, सोबतच O2 म्हणजे ऑक्सिजनचा मॉलिक्यूल घेतला. H2 चा मॉलिक्यूल आणि O2 चा मॉलिक्यूल म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स घेतले. ओके, मी इथे हायड्रोजनचे दोन मॉलिक्युल्स घेतो H2. ओके, ट्वाइस ऑफ H2 मॉलिक्यूल आणि एक काय घेतला तुमचा ऑक्सिजनचा मॉलिक्यूल घेतला. यांना जर कंबाईन झालं, हे जर कंबाईन झाले त्यांच्यापासून ओके ट्वाइस ऑफ H2O काय होतं फॉर्म होत असतात. ओके, तर ट्वाइस ऑफ H2O फॉर्म झालं म्हणजे कुठल्या प्रकारची रिएक्शन झाली? कॉम्बिनेशन रिएक्शन. दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स काय झाले कंबाईन झाले, एकत्र आले, त्याच्यापासून एक तिसराच मॉलिक्यूल जो आहे तो फॉर्म झालेला आहे. ओके, तर आता ही रिएक्शन रिडॉक्स रिएक्शन आहे. कशी रिडॉक्स रिएक्शन आहे आपण लक्षात घेऊ. इथे हा हायड्रोजन जो आहे हा नॅचरली म्हणजे प्युअर स्टेट मध्ये आहे, इलिमेंटल स्टेट मध्ये आहे आणि आपण इलिमेंटल स्टेट मध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट असो का कुठल्याही ऑक्सिजनची इलिमेंटल स्टेट मध्ये ऑक्सिडेशन स्टेट असो 0 कन्सिडर करत असतो. इथे हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट 0, ऑक्सिजनची पण ऑक्सिडेशन स्टेट इथे 0. ओके, हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट इथे किती होईल? तर हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट या केसमध्ये वॉटर मध्ये +1 राहील आणि ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला -2 पाहायला भेटणार इथे. ओके, तर झालं असं का हायड्रोजनची जी काय ऑक्सिडेशन स्टेट आहे ती काय झाली वाढली. दॅट मीन्स हायड्रोजनचं काय झालं तुमचं ऑक्सिडेशन झालं. ओके, आणि ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती काय झाली कमी झाली. ओके, कमी झाली. ओके, मायनस मध्ये गेली, डिक्रीज झाली म्हणजे याचं ऑक्सिजनचं काय झालं तुमचा रिडक्शन झालं. ओके, आणि ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळेला झालं तर त्या रिएक्शनला आपण म्हणत असतो रिडॉक्स रिएक्शन. ओके, तर अशा प्रकारे H2 आणि O2 ओके हायड्रोजन मॉलिक्यूल आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल कंबाईन झाले, H2O मॉलिक्यूल फॉर्म झाला. तर ही एक कॉम्बिनेशन रिएक्शन आहे आणि कॉम्बिनेशन रिएक्शन ज्या आहेत त्या रेडॉक्स रिएक्शन्स असतात. ओके, आणखी पण एखादं एक्झाम्पल आपण याच्यातलंच घेऊ. ओके, हे एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल इथे घेतलं, आणखी एक एक्झाम्पल घेतो. सपोज मी काय घेतलं इथे H2 हायड्रोजनचा मॉलिक्यूल घेतला आणि परत एक Cl2 म्हणजे क्लोरीनचा मॉलिक्यूल घेतला. ओके, या दोघांना कंबाईन केले, हे दोघं जर कंबाईन झाले. ओके, आता आपण इथे हे एक गोष्ट लक्षात घ्या की इथे हे HCl इथे जे काय फॉर्म होणार आहे हायड्रोजन मॉलिक्यूल आणि क्लोरीन मॉलिक्यूल कंबाईन म्हणून इथे टॉइस ऑफ HCl इथे फॉर्म होणार आहे. तर हे काय HCl कसं फॉर्म झालं? ओके, हायड्रोजन आणि ऑक्सिजन कसे कंबाईन आले आणि कशा प्रकारे H2O फॉर्म झाला तर हे आपल्याला पाहायचं नाही. आपल्याला फक्त पाहायचंय की हायड्रोजन आणि ऑक्सिजन म्हणजे H2 आणि O2 एकत्र आले तर H2O तयार होईल. दॅट्स इट. ते कसं तयार होईल याच्याशी काही कन्सर्न नाही. ओके, तयार झाल्यानंतर ती जी काही रिएक्शन आहे ही रिएक्शन कुठल्या कॅटेगरीत येतं तर ही रिडॉक्स रिएक्शनच्या कॅटेगरीमध्ये येतं. ही एक टाईप आहे रिडॉक्स रिएक्शनची, इतकंच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कसं फॉर्म झालं, इथे काय कॅटलिस्ट राहील वगैरे वगैरे काही लक्षात ठेवायची गरज नाही किंवा तिथे डोकं लावायची आपली सध्या गरज नाही. ओके, तर मी इथे हायड्रोजनचा मॉलिक्यूल क्लोरीनचा मॉलिक्यूल घेतला, टॉइस ऑफ HCl मॉलिक्यूल इथे फॉर्म झाली. याची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. क्लोरीनची पण ऑक्सिडेशन स्टेट नॅचरल स्टेट मध्ये इलिमेंटल स्टेट मध्ये 0च असतं. ओके, तर इथे काय होईल HCl इथे फॉर्म झालं तर या HCl ची म्हणजे या हायड्रोजनची या HCl मधल्या +1 ऑक्सिडेशन स्टेट आहे. क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट ओके क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे. ओके, लक्षात घ्या हायड्रोजनचं काय झालं तर हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज झाली. ओके, म्हणजेच हायड्रोजनचं काय झालं ऑक्सिडेशन झालं आणि क्लोरीनचं काय झालं तर क्लोरीनचं इथे काय झालेलं आहे आपल्या रिडक्शन झालेलं आहे. त्याची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती काय झाली आहे कमी झाली आहे. तर ही पण एक कॉम्बिनेशन रिएक्शन आहे आणि कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये आपण हिला म्हणू शकतो की ही कुठल्या टाईपची रिएक्शन आहे रेडॉक्स रिएक्शन आहे. का तर हिच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळेला झालं, सायमल्टेनियसली झालं. लक्षात घ्या. आपण आणखी पण एक दोन एक्झाम्पल याचे पाहू शकतो कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये. ओके, सपोज मी काय घेतलं तुमचं ओके हा आणखी एक एक्झाम्पल घेतो बोर्डवरचं जर दिसत असेल तर. ओके, बोर्डवरचं जर दिसत असेल तर आणखी एक एक्झाम्पल. ठीक आहे का? ओके, इथे एक घेतो सपोज काय घेतला मी कार्बन घेतला. ओके, कार्बन आणि या कार्बन सोबत काय घेतलं तुमचा ऑक्सिजन घेतला O2. ओके, कंबशन रिएक्शन म्हणता येईल आपण जर या दोघांना जाळलं कार्बनला ओके ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जाळलं तर इथे काय तयार होईल तुमचा CO2 कार्बन
CO2 कार्बन डायऑक्साईड फॉर्म होईल. ओके, आणि इथे कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहिती आहे 0 आहे, इथे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे, पण इथे कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट +4 झाली आहे. कॅल्क्युलेट करून पहा. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 असतं. ओके, तर मग कार्बनची किती व्हायला पाहिजे +4. ओके, आणि इथे ही ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ओके किती आहे तुमची -2 आहे. झालं असं का कार्बनचं काय झालं तर कार्बनचं झालंय ऑक्सिडेशन नंबर वाढला, त्याचा ऑक्सिडेशन स्टेट वाढली. ओके, आणि कार्बनचं ऑक्सिजनचं काय झालं तर रिडक्शन झालं. तर ही पण एक कुठल्या टाईपची रिएक्शन आहे, रेडॉक्स रिएक्शन आहे. कॅटेगरी कुठली येईल तिची तर कॉम्बिनेशन रिएक्शन. ओके, कॉम्बिनेशन रिएक्शन नंतर आणखी एक टाईप येत असतं रेडॉक्स रिएक्शनचा, तिला आपण म्हणत असतो डिकम्पोजिशन रिएक्शन. ओके, सिंपल तिच्या नावाचंच आहे. कॉम्बिनेशन मीन्स कंबाईन होणं. ओके, आणि डिकम्पोजिशन मीन्स तुटणं. ओके, ह्या सगळ्या रिएक्शन जर मी इन्व्हर्स केल्या, उलट्या केल्या तर डिकम्पोजिशन रिएक्शन होईल. ओके, कसं लक्षात ठेवू आपण. ओके, डिकम्पोजिशन रिएक्शन आपल्याला पाहायचं आहे. डिकम्पोजिशन रिएक्शन रेडॉक्स रिएक्शनचा एक टाईप आहे. ओके, तर मी काय करतो सुरुवातीला इथे एक सिंपलचं एक्झाम्पल घेतो. सपोज डिकम्पोजिशन रिएक्शनचं मी H2O चा मॉलिक्यूल घेतलं. ओके, आणि या H2O चा मॉलिक्यूल घेतला, हा तुमचा H2O चा मॉलिक्यूल. ओके, ठीक आहे. तर या H2O च्या मॉलिक्यूलला जर मी स्प्लिट केलं, तोडलं. ओके, तर H2O च्या मॉलिक्यूलला जर मी स्प्लिट केलं तर मला इथे काय भेटायला पाहिजे, टॉईस ऑफ हायड्रोजन गॅस. ओके, H2. ओके, टॉईस ऑफ हायड्रोजन H2 मॉलिक्यूल, आणि काय भेटणार आहे तुमचा हाफ ऑफ म्हणजे काय, हाफ ऑफ O2. ओके, हाफ ऑफ O2. ऑक्सिजनचा काय, हाफ ऑफ मॉलिक्यूल भेटणार आहे. ओके, लक्षात नसेल आलं तुम्ही आणखी एक काम करतो, मी H2O चे 2 मॉलिक्यूल घेतो. ओके, लक्षात घ्या, असंही मला करता येईल. ओके, ऑक्सिजनचे 2 मॉलिक्यूल घेतले. ओके, तर मला काय भेटणार आहे तिथे, ओके मला इथं भेटणार आहे, याला जर स्प्लिट केलं तर पहा काय होईल. याला जर म्हणजे सपोज हा हायड्रोजन ऑक्सिजन म्हणजे H2 फॉर्म झालेला ना, त्याच्यातले हायड्रोजन आणि ऑक्सिजन तोडले सपोज, तर काय भेटणार आहे H2 किती भेटतील तुमचे टॉईस ऑफ, आणि ऑक्सिजन किती भेटेल, हे 2 म्हणजे O2 मॉलिक्यूल भेटणार आहे. ओके, तर डिकम्पोजिशन केलं आम्ही, वॉटरचं ब्रेकडाऊन केलं. ओके, तर वॉटरचं ब्रेकडाऊन केलं तर रिएक्शन जी झाली आहे ती तुमची रेडॉक्स रिएक्शन होत आहे. कशी लक्षात घ्या, वॉटर मधल्या हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला +1 आहे. ओके, ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे. इथे जो हायड्रोजन तुम्हाला ऑब्टेन झाला त्या हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. ओके, इथे जो ऑक्सिजन तुम्हाला ऑब्टेन झाला त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. का, इलिमेंटल स्टेट मध्ये आहे, प्युअर फॉर्म मध्ये आहे. तर इथे काय होतं, इथे ही जी काय रिएक्शन झाली आहे या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळेला झालंय. म्हणजेच हायड्रोजनचं काय झालं रिडक्शन. ओके, ऑक्सिजनचं काय झालं तर ऑक्सिजनचं काय झालंय ऑक्सिडेशन झालंय. -2 to 0 झालं ना, ऑक्सिडेशन स्टेट वाढली म्हणजे काय झालं ऑक्सिडेशन झालं. म्हणजेच ऑक्सिडेशन रिडक्शन एकाच वेळेला झालं म्हणजे ही रिएक्शन कुठली आहे, रेडॉक्स रिएक्शन आहे. ओके, आणखी हे एक एक्झाम्पल घेता येईल आपल्याला, हिला इन्व्हर्स करून तो आपण. ओके, बी एक एक्झाम्पल आणखी घेतलं. सपोज मी काय घेतलं इथे टॉईस ऑफ HCl घेतलं. ओके, टॉईस ऑफ HCl घेतले. ओके, किंवा टॉईस ऑफ HCl न घेता मी एकच HCl घेतलं. चला ठीक आहे, HCl जर घेतलं, याला जर मी तोडलं तर मला काय भेटणार आहे, हाफ ऑफ म्हणजे डिकम्पोजिशन करतो हा, तर हाफ ऑफ म्हणजे 1/2 काय भेटणार आहे तुमचा H2 हायड्रोजन गॅस प्लस मला काय भेटणार आहे तुमचा, ओके 1/2 क्लोरीन गॅस Cl2 गॅस. बरोबर आहे. ओके, याच रिएक्शनला लेखा मी असंही लिहू शकलो असतो, मी जर इथे टॉईस ऑफ हायड्रोजन HCl घेतले असते, टॉईस ऑफ HCl घेतले असते तर मला इथे भेटलं असतं H2 प्लस काय भेटले असते तुमचे Cl2. ओके, तर अशा प्रकारे रिएक्शन झाली असती. आता ही पण रिएक्शन कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं, रेडॉक्स रिएक्शनच्या कॅटेगरीमध्ये येतं. कशी लक्षात घ्या. ओके, कशी रेडॉक्स रिएक्शन मध्ये येईल, हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट इथे +1 आहे, क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट इथे -1 आहे. ओके, हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट 0, क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट 0. हायड्रोजनचं काय झालं तर हायड्रोजनचा +1 to 0 झालं म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय झाली, डिक्रीज झाली म्हणजे काय झालं याचं रिडक्शन. ओके, याची -2 काय झाली 0 झाली म्हणजे याचं काय झालं ऑक्सिडेशन. मीन्स ही पण रिएक्शन आता HCl चं तुम्ही डिकम्पोजिशन कराल तर रिएक्शन कुठल्या कॅटेगरीमध्ये आली, रेडॉक्स रिएक्शन मध्ये. तसंच आपण तुम्ही CO2 चं पण तुम्ही काय करा, CO2 घ्या तुमचा हा. ओके, या CO2 ला जर तुम्ही काय कराल आता ब्रेकडाऊन कराल, या CO2 चं डिकम्पोजिशन कराल तर काय भेटणार आहे तुम्हाला, कार्बन आणि ऑक्सिजन वेगळा झालेला भेटेल. आणि मग ती पण रिएक्शन तिच्यामध्ये पण कार्बनचं काय होईल तर पहा लक्षात घ्या, कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट. ओके, जर याला स्प्लिट कराल, मी इथे एक्झाम्पल सांगतोय पहा, CO2 ला जर तुम्ही तोडाल म्हणजे CO2 चं जर तुम्ही डिकम्पोजिशन कराल तर कार्बन एलिमेंटल फॉर्म मध्ये येईल म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय होईल तुमची
+4 टू 0 होईल. ओके, +4 टू किती होईल? 0 होईल. ओके, +4 टू 0 होईल म्हणजे कमी होईल, म्हणजे रिडक्शन होईल त्याचं. ओके, आणि ऑक्सिजन जर इकडे आला तर त्याचं काय होईल? तुमचं ऑक्सिडेशन होईल. ओके, लक्षात घ्या. इथे काय झालं होतं तर याचं ऑक्सिडेशन झालं होतं, कार्बनचं. ऑक्सिजनचं काय झालं होतं? रिडक्शन झालं होतं. पण इकडे येत असताना म्हणजे याचं डिकम्पोजिशन करताना कार्बन डायऑक्साईड मधल्या ऑक्सिजनचं ऑक्सिजन मध्ये म्हणजे O2 मध्ये कन्व्हर्सन होत असताना त्याचं ऑक्सिडेशन होईल आणि कार्बनचं रिडक्शन होईल. तर पण ते पण एक्झाम्पल मग तुमचं डिकम्पोजिशन मध्ये येईल आणि रेडॉक्स रिएक्शनचं एक्झाम्पल होईल. ओके, तर पहा याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. रिएक्शनचे टाइप्स आम्ही पाहायला घेतले होते. पहिला टाइप जो होता तो होता कॉम्बिनेशन, दुसरं आपण पाहिलं होतं डिकम्पोजिशन. आता आपल्याला पाहायचं आहे डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्रपोर्शनेशन. ओके, तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन काय असतं? रेडॉक्स रिएक्शनचा टाइप आहे डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट काय असतं? तर डिस्प्लेसमेंट मीन्स सिंपल, मी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला समजावून देतो. सपोज AB मॉलिक्यूल घेतला आणि या AB मॉलिक्यूल सोबत मी आणखी एक एक ऍटम घेतला सपोज. ओके, आणि किंवा मॉलिक्यूल घेतला असं समजा. तर इथे काय होतं, हा जो काय AB मॉलिक्युल्स आहे, या AB मॉलिक्युल सोबत जेव्हा आपण मॉलिक्युल किंवा ऍटम घेऊ तेव्हा हा C या B ला रिप्लेस करेल. ओके, म्हणजे काय होईल आता पहा, लक्षात घ्या. इथे भेटणार आहे तुम्हाला AC प्लस काय भेटणार आहे? B. ओके, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की C नी B ला काय केलं? रिप्लेस केलं. ओके, म्हणजेच काय झालं पहा, C नी B ची जागा घेतली. ओके, म्हणजेच काय झालं? डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंट. तर अशा रिएक्शनला आपण म्हणत असतो डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आणि हे डिस्प्लेसमेंट रिएक्शन पण रेडॉक्स रिएक्शनच्या कॅटेगरीमध्ये येत असतं. म्हणजे इथे पण एका मॉलिक्युलचं ऑक्सिडेशन होणार आहे आणि दुसऱ्याचं काय, कोणाचं ऑक्सिडेशन होणार आहे, कोणाचं रिडक्शन होणार आहे. म्हणजेच काय, रेडॉक्स रिएक्शन इथे होणार आहे. सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत असतं. आपण काही एक्झाम्पल घेऊ, त्यावरून तुमच्या लक्षात येईल. ओके, मी इथे टिटॅनियम क्लोराईड, ओके, TiCl4 टिटॅनियम क्लोराईड घेतला आणि सोबतच इथे काय घेतला? Mg घेतला. ओके, Mg घेतला, मॅग्नेशियम. ओके, आता हा टॉइस ऑफ मॅग्नेशियम घेतो. ओके, यांना जर सपोज आपण एकत्र केलं, यांची जर रिएक्शन केली तर होतं असं, लक्षात घ्या की हा जो काय मॅग्नेशियम आहे, ओके, या मॅग्नेशियमचं रिडक्शन पोटेन्शियल, ओके, मॅग्नेशियमचं रिडक्शन पोटेन्शियल आणि टिटॅनियमचं रिडक्शन पोटेन्शियल. आता ही गोष्ट तुम्हाला सध्या माहित नाही, रिडक्शन पोटेन्शियल वगैरे काय असतं तर. ओके, पण आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाचं एक 12th एक युनिट आहे, त्यामध्ये आपण पाहणार आहोत रिडक्शन पोटेन्शियल काय असतं. एक इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे आमच्याकडे. ओके, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे. ओके, त्या इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये एलिमेंट्स अरेंज करून ठेवलेले आहेत विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. ओके, ज्याचं विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. तर त्या सिरीज वरून आमच्या असं लक्षात येतं की कोणाचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त आहे आणि कोणाचं रिडक्शन पोटेन्शियल कमी आहे. ओके, तर त्या सिरीज मध्ये हा Mg राहील, तुमचा टिटॅनियमही राहील, सगळेच एलिमेंट्स त्या इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये अरेंज करून ठेवलेलं आहे. आणि मग ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त असतं, ओके, ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त असतं, ओके, तो काय होत असतं? रिड्यूस होत असतं. ओके, ते इथे लक्षात घ्या. इथे हा जो Mg आहे, या Mgचं रिडक्शन पोटेन्शियल या टिटॅनियम पेक्षा जास्त आहे. ओके, याचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त आहे, याचं रिडक्शन पोटेन्शियल कमी आहे. दॅट्स वाय काय होईल, याचं काय होणार आहे, इथे Mgचं रिडक्शन होईल आणि याचं काय होणार आहे, तुमचं ऑक्सिडेशन होईल. लक्षात घ्या काय भेटणार आहे आपल्याला. ओके, इथे आपल्याला भेटतं टॉइस ऑफ MgCl2, टॉइस ऑफ MgCl2, ओके, टॉइस ऑफ MgCl2 आणि प्लस आपल्याला टिटॅनियम भेटतं. ओके, म्हणजे लक्षात घ्या, झालं असं की या Mg नी या टिटॅनियमला, ओके, काय केलं? रिप्लेस केलं, म्हणजे डिस्प्लेसमेंट झाली. ओके, आता डिस्प्लेसमेंट का झाली तर त्याचं कारण असं आहे का Mgचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त आहे, याचं रिडक्शन पोटेन्शियल कमी आहे. ओके, तर आपण हा जो काय कोणाचं रिडक्शन पोटेन्शियल कमी आहे, कोणाचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त आहे, हे आम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये पाहणार आहोत. सध्या आम्हाला इथे डोकं लावायची गरज नाही. सध्या आम्हाला फक्त डिस्प्लेसमेंट रिएक्शन लक्षात घ्यायची आहे. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे, ओके, तर एक हा Mg इथे या टिटॅनियमला काय करतो? रिप्लेस करतोय. ओके, आता ही रिएक्शन रेडॉक्स रिएक्शन झाली का नाही झाली ते आपण चेक करू. ओके, मला सांगा, इथे जो तुमचा टिटॅनियम होता, ओके, हा जो तुमचा टिटॅनियम आहे, ओके, या टिटॅनियमची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? ते इथे टिटॅनियमची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे. ओके, क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? -1 आहे. ओके, Mgची ऑक्सिडेशन स्टेट किती? 0. ओके, Mgची ऑक्सिडेशन स्टेट या केसमध्ये +2 येतं. ओके, तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे ऑक्सिडेशन स्टेट. आपण 2-3 दिवस झाले, ओके, 5-6 लेक्चर झालेत आपले. आपण ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करतात यावर मी 2-3 व्हिडिओज बनवलेले आहेत, ते तुम्हाला पाहायचे पॉज करून, जर तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता येत नसेल तर.
ओके, इथे क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? तर इथे क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट -1च आहे. ओके, टिटॅनियमची ऑक्सिडेशन स्टेट किती झाली? 0. लक्षात घ्या, Mg ची ऑक्सिडेशन स्टेट 0 to +2 झाली, मीन्स 0. याचं काय झालं? ऑक्सिडेशन. टिटॅनियमची ऑक्सिडेशन स्टेट ओके किती झाली आहे? +4 to 0 झाली आहे, म्हणजे त्याचं काय झालं? रिडक्शन झालं. म्हणजे ही रिएक्शन जी आहे ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येणारी रिएक्शन आहे? तर ही रेडॉक्स रिएक्शन मध्ये येणारी रिएक्शन आहे, कारण रिडक्शन आणि ऑक्सिडेशन एकाच वेळेला इथे झालेलं आहे. पण या रिएक्शनला आपण नाव देत असताना हिला आपण म्हणत असतो डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ओके, तर यामध्ये झालं असं का टिटॅनियम मेटल मॅग्नेशियम मेटलनी रिप्लेस केला गेला, डिस्प्लेस केला गेला. ओके, तर याला आपण मेटल आयन डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणू शकतो, मेटल आयन डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ओके, आता लक्षात घ्या, मेटल आयन डिस्प्लेसमेंट रिएक्शन असू शकतं, तसंच नॉन मेटल आयन डिस्प्लेसमेंट रिएक्शनही असू शकतं. एक्झाम्पल म्हणून मी इथे H2SO4 घेतो. काय घेतो? H2SO4. ओके, H2SO4 आणि या H2SO4 सोबत मी घेतला तुमचा Zn. ओके, काय घेतला? Zn, झिंक. ओके, आता H2SO4 सोबत Zn घेतला तर होतं असं का इथे हा Zn झिंक जो आहे हा या हायड्रोजनला डिस्प्लेस करतं आणि इथे फॉर्म होतं तुमचं ZnSO4. काय फॉर्म होतं? ZnSO4 आणि परत आपल्याला भेटतं हायड्रोजन गॅस. ओके, तर इथे Zn हायड्रोजनला डिस्प्लेस केलं. ओके, हायड्रोजनला डिस्प्लेस केलं. इथे दिसत नसेल तर ही रिएक्शन मी इथे लिहितो का? ओके, लक्षात घ्या, H2 ला म्हणजे हायड्रोजनला डिस्प्लेस करता आणि इथे फॉर्म होतो तुमचा ZnSO4 परत काय भेटला? तुमचा H2 हायड्रोजन गॅस. तर Zn डिस्प्लेस केलं कोणाला? तुमच्या हायड्रोजनला. ओके, तर अशा प्रकारे इथे डिस्प्लेसमेंट रिएक्शन झाली आहे. इथे हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट इथे किती होती? तर +1 होती. इथे हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती झाली? 0 झाली, इलिमेंटल फॉर्म मध्ये आहे. Zn ची ऑक्सिडेशन स्टेट इथे किती होती? 0. इथे Zn ची ऑक्सिडेशन स्टेट किती झाली आहे? +2 झाली आहे. म्हणजेच ही रिएक्शन पण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं? रेडॉक्स रिएक्शन मध्ये येतं. ओके, त्याचा स्क्रीनशॉट पटकन काढून घ्या. तर पहा, आपल्याला डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन पाहायची आहे. डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन ही एक रेडॉक्स रिएक्शनचाच टाईप आहे. ओके, आणि ते समजून घेण्यासाठी मी इथे एक एक्झाम्पल लिहून ठेवलेलं आहे. तर या एक्झाम्पल मध्ये हा जो काय नायट्रोजन आहे, या नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे. कशी? लक्षात घ्या, ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 असतं. 2 ऑक्सिजन आहेत तर 2 2 4 निगेटिव्ह. ओके, 4 निगेटिव्ह ऑक्सिजनचे, त्याच्यावर 4 पॉझिटिव्ह असायला पाहिजे. ओके, इथे जो ऑक्सिजन आहे या ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2, इथे पण -2 आहे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट. ओके, नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट इथे किती आहे? ओके, 2 ऑक्सिजन आहेत. प्रत्येक ऑक्सिजनवर 2 निगेटिव्ह. तर 2 निगेटिव्ह पहा. ओके, 2 ऑक्सिजनवर जर एका ऑक्सिजनवर 2 निगेटिव्ह, तर 2 ऑक्सिजन 4 निगेटिव्ह व्हायला पाहिजे, 4 पॉझिटिव्ह. आणखी एक आहे याच्यावर निगेटिव्ह 4. तर ना कॅल्क्युलेट करून पहा. आपल्याला तर तसं पाहिलं लक्षात यायला पाहिजे याची ऑक्सिडेशन स्टेट +3 होते. मी ओव्हरऑल कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर, पण तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा, वेळ घ्या थोडासा. ओके, तर +3 आहे. ऑक्सिजनची ना सगळ्याच ठिकाणी -2 आहे, काही प्रॉब्लेमच नाही. इथे या नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती किती होणार आहे? पहा, 3 ऑक्सिजन आहेत म्हणजे 3 दुने 6 निगेटिव्ह. ओके, 6 निगेटिव्ह. ओके, 6 निगेटिव्ह आणि 1 निगेटिव्ह चार्ज याच्यावर अपेअर झालेला आहे, म्हणजे 5 निगेटिव्ह राहिले, तर मग 5 पॉझिटिव्ह यायला पाहिजे. तुम्ही थोडंसं कॅल्क्युलेट करून पहा, 5 पॉझिटिव्ह यायला पाहिजे. ओके, बाकी हायड्रोजनची तर ऑक्सिडेशन स्टेट +1च आहे, ऑक्सिजनची तर काय तुमची -2 आहे. बस, बाकी काही कोणाची चेंज झालेली नाही. आपण चेक करू नायट्रोजनच्या ऑक्सिडेशन स्टेटच्या संदर्भात. नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती काय झाली आहे तुमची? +4 to +3 झाली आहे, म्हणजे कमी झाली आहे. ओके, म्हणजेच काय झालंय? नायट्रोजनचं रिडक्शन झालेलं आहे, याच्यातल्या नायट्रोजनचं रिडक्शन झालेलं आहे. सोबतच लक्षात घ्या, याच नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती इन्क्रीज झालेली आहे, +4 to +5 झाली आहे. म्हणजेच काय झालेलं आहे? याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. ओके, म्हणजेच पहा, या मॉलिक्युल मध्ये, या रिएक्शन मध्ये असलेला हा जो मॉलिक्युल आहे, याच्यातला जो नायट्रोजन आहे, याच नायट्रोजनचं काय होत आहे? रिडक्शन, आणि याच नायट्रोजनचं काय होत आहे? ऑक्सिडेशन. म्हणजेच ज्या रिएक्शन मध्ये एकाच मॉलिक्युल मधल्या एकाच आयटमचं काय होणार आहे? ऑक्सिडेशन, आणि त्याचंच काय होणार आहे? रिडक्शन होणार आहे. अशी जर रिएक्शन असली तर त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो? डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. दॅट्स इट. ओके, तर सिंपल आपण 4 टाईपच्या रेडॉक्स रिएक्शन आज पाहिल्या. एक कॉम्बिनेशन रिएक्शन होती, एक डिकम्पोजिशन रिएक्शन होती, एक डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि एक डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. अशा 4 टाईपच्या रेडॉक्स रिएक्शन आज आपण इथे पाहिल्या. व्हिडिओ एकदा पॉज करून तुम्हाला पाहायचा आहे. 4ही टाईपच्या रेडॉक्स रिएक्शन लक्षात घ्यायचा आहे. याच्या पुढचा टॉपिक आपण उद्या